कितीला मिळाली बॅग? लक्ष देत नाही, नुसता आपला फरा फरा आणि टारा टारा. वाऱ्यावर बोलती का मी? मोठ्याने बोला, ऐकून आलं. चांगली आहे बॅग, तू बघितली? कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय आपण? अरे कुठे चाललोय? कुठे चाललोय आपण? ताडोबा. हे काय भरतीयस? भाजी, चटणी, ठेपले. एक तेरा, एक मेरा, दो तेरा, दो मेरा. ब्रेड सँडविच. ब्रेड सँडविच का फक्त ब्रेड आणि बटर वेगळे? ब्रेड आणि बटर. हा, म्हणजे मी गाडीत म्हटलो सँडविच दे तर ब्रेड सँडविच मध्ये. इकडे बघ जरा. कारण तुझा मागचा जो ब्लॉग आहे तो इतका हिट झालेला आहे. कारण तुझा पहिला चेहरा दिसल्यानंतर गुलशन को अब को दीवाना लगता है असं होतं. मी बघत होते की तू अशा केसामध्ये माझ्या ब्लॉग्स मध्ये टाकतोस आणि मग नाही आता मी जेवण झालं आणि आम्ही निघालो आहोत ताडोबाला. अहिल्यानगरला अप्रतिम असं जेवण मिळालं. पोळी, शेवभाजी, मिक्स व्हेज आणि ठेपले आणले होते घरून करून, आणि भेंडीची भाजी आणि दही पण आणलं होतं. अप्रतिम असं जेवण झालं. कसं वाटतंय समा? मस्त जेवण, एकदम पोट भरून झालेलं आहे. आई कसं वाटतं जेवण? कसं झालं? मजा आली? मस्त. देवांश लेहान कुठे चाललोय आपण? काय बघायला? अरे वा वा वा. अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरला, तिथून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि वर्ध्याला 1 दिवसाचा स्टे. पुढची धमाल धमालच धमाल. दिगू, आता आपण चाललोय ताडोबाला. तुला कसं वाटतंय? गारगार वाटतंय. गारगार वाटतंय. गार वाटतंय. गार वाटण्याचं कारण म्हणजे बाहेर 40 डिग्री सेल्सिअस आहे अहिल्यानगर सोडल्यानंतर, आणि पाहायला गेलं तर आत्ता आपल्या गाडीमध्ये 21 डिग्री तापमान ठेवलेलं आहे, म्हणजे टेम्परेचर एसीचं. म्हणून म्हटलो गारगार वाटतंय. पण मला सगळ्यांना एक सांगायला आवडेल की ही जी गाडी आहे आम्ही अल्काझार जी घेतली ती इतकी स्पेशियस आहे आणि इतकी भारी आहे, म्हणजे मला फार आवडते ही गाडी. आणि रिलॅक्स आहे आणि प्रवास जाणवत नाही. सगळ्यांच्याच गाड्या चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल बात नाही, पण मी माझ्या गाडीचं कौतुक करणार आणि नक्की तुम्हाला सांगणार की नवीन अल्काझार चांगलं मॉडेल आलंय. तर सोमानी हुंडाईमधनं तुम्ही नक्की प्रेफर करा. सोमानी हुंडाई जिथून मी गाडी घेतली आणि फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आहे माझा. तर गो फॉर हुंडाई कंपनी. आणि अल्काझार नवीन आलेली पण घ्या. माझी त्याच्या आधीच एक मॉडेल आहे 2 महिन्यापूर्वीचं, पण बेस्ट कार. मी जे काही बोलतो ती ही आमची ब्लू लिंक ताई ऐकते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो. सॉरी, काही लोक कारण नसतानाची चिडचिड करतात. हे ब्लू लिंक त्यांना समजव. I still didn't understand. मस्त आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सेवा संकल्प खादी केंद्र दिसलं आणि मस्तपैकी 2 खादीचे कुर्ते घेतले. आनंद देखील वाटला. आपल्या मराठी माणसांनी इतका सुंदर व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यांचं आम्ही अभिनंदन केलं आणि पुढे वर्ध्याला निघालो. संपर्क सेवा संकल्प खादी केंद्राचा वरच्या बोर्डवरती आणि ब्लॉग मध्ये मेन्शन आहे. छत्रपती संभाजीनगर आम्ही क्रॉस केला आणि आम्ही आलोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. मी तर मागच्या वेळेस प्रयागराजला येताना समृद्धी महामार्गावरनच गेलो होतो आणि खूप सुंदर संकल्पना केलेली आहे. पण माझी बायको आणि आई आणि मुलं पहिल्यांदा येत आहेत. तो तुम्ही एक्साइटेड आहात? देवांश, आपण कुठे आलो इकडे?
हे समृद्धी महामार्ग. समृद्धी मार्ग. बर. अरे हे काय करते तू? तुझं नाव काय? टोपी आहे. मग काय तुझं नाव? हा? Oh no. Hello guys. काय रे, छान प्रवास कळतच नाहीये. मस्त खूप मस्त प्रवास, अजिबात जाणवत नाहीये आणि खूप मजा येते. पुरणपोळी खाणार? आणि काय म्हटलं तू आता? कोण जिंकत बघू? मग तू जिंकणार का? आणि मग काय, वर्ध्याला पोहोचल्यानंतर हॉटेलला चेक इन केलं आणि ज्या गोष्टीचं खूप नाव ऐकलं होतं ते म्हणजे तिगावकर पाहुणचार हॉटेलला आम्ही पोहोचलो. बघूयात पुढे काय झालं. आमच्या दोघांसाठी मागवली झुणका भाकरी आणि कढी, चिल्ल्या पिल्ल्यांसाठी मागवली पुरणपोळी आणि मम्मीसाठी पण पुरणपोळी. पुरणपोळीचा बेत म्हणजे आहा. मी तर मस्त ठेचा आणि झुणका भाकरी खाणार आहे. फक्त सकाळी म्हणजे सकाळी नाश्ता करायचा एवढंच सांगतो. किचनच्या कामाला जे हिचा हात आहे, हिच्या हाताची चव आहे, तर ती फक्त यस बिलकुल एक्झॅक्ट. म्हणजे माझ्या घरी कोणतीही वस्तू तयार होत असेल तर ती अप्रतिमच असते, ती सुंदरच असते. त्यांना खूपच आवडते. म्हणजे माझ्या इथल्या चकली झाली तर ती मी असं म्हणते जगातली सगळ्यात सुंदर चकली माझी बायकोच करू शकते. तुम्ही म्हटलं आता की मला पुरणपोळी आवडली, तुम्ही असं बोलला ना मला पुरणपोळी आवडली, तर पुरणपोळी लोक काय सांगतात की 30 वर्षापूर्वी आमच्या आईने खाऊ घातली तशी भेटली आज. तुमचाही प्रवास सुखाचा हो. तुम्हाला वाघ दिसला पाहिजे हे महत्वाचं. आम्हाला वाघ आणि वाघीण आत्ताच दिसलं. मनापासून आनंदाने परमेश्वराचं चिंतन करून जर कुठलीही गोष्ट केली तर त्या गोष्टींमध्ये सकारात्मक ऊर्जा उतरते. हे इतकं गोड दाम्पत्य आपण पाहिलं. श्री व सौ तिगावकर, वर्धा. आम्ही वर्धा ते हिंगणघाट ते ताडोबा हा मार्ग निवडला. छोटी छोटी गावं, कापसाची झाडं आणि आनंदमय प्रवास. 43 डिग्री तापमान होतं आणि समोर पाहिलं तेव्हा गावकरी मंडळी चक्क मोटरसायकलवरून पंचा बांधून प्रवास करीत होते. खरंच हॅट्स ऑफ. साधं शहरात ऊन झालं की लगेच आपण AC फुल करतो. पाहायला गेलं तर खरी मजा हीच. गणपती बाप्पा मोरया. आम्ही 5 जण नाही 6 म्हणजे बाप्पा पण आमच्या सोबत ताडोबाला प्रवास करीत होते. निसर्गाच्या कुशीतला आनंदच वेगळा आणि गाडीतून प्रवास म्हणजे फारच भारी. चेकपॉइंट आला आणि मग अजून उत्साह वाढला. ऍट लास्ट पोहोचलो आम्ही सेराई टायगर कॅम्पला. आलो आपण. कुठे आलो आपण? फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि आम्हा सगळ्यांना भूक लागली होती. मग काय, सुगरण व्हेज जेवण आणि आम्ही सगळ्यांनी ताव मारला. कॉटेजच्या दिशेने निघालो. सुंदर स्वच्छ पद्धतीने मेंटेन केलेलं सेराई टायगर कॅम्प, सोबत 2 वाघिणी आणि कॉटेज जे मिळालं त्याचं नाव म्हणजे छोटी मधू. वा वा, योगायोगच म्हणावा. पाहूयात आता पुढे. माझं काय काल असं होतं. माझं काय
इथे कुठे दिसला होता? जी गेट आहे तर आपला मेन गेट त्याच्या समोरून त्याने क्रॉसिंग केला. 2 टायगर असतात. खरं का? खरंच नसतं. आणि कुठे जातात? हे जे इकडे डॅम आहेत ना, इकडे डॅम म्हणून त्या साईडला जातात. बापरे, तुम्ही पाहिला? हो सर, आम्ही खूपदा बघितलं. आम्ही ॲक्च्युली आहे ना, हा जो एरिया तुम्हाला दिसतोय सगळा, सो बेसिकली वी आर इन तो जंगल राईट नाव. इथे वाघाची सायटिंग होते. हेही वाघ असू शकतो. आम्ही जिथे राहतो तिकडे तुम्ही बघितलं, आम्ही ॲक्च्युली त्या एरियामध्ये आहोत आणि इथे 1000% सायटिंग होते. मुव्हिंग टुवर्ड्स मोहर्ली गेट, हा डॅम आहे. डॅमच्या इथे तर वाघ असतोच असतो. सो असं हे आहे. आम्ही रात्री जंगलातच आराम करणार आहे. ॲक्च्युली लास्ट टाइम जेव्हा आम्ही एका कॅम्प बरोबर आलो होतो तर तेव्हा आम्ही काहीतरी खूपच लांब होतो ना, समज खूप लांब होतो. म्हणजे इथे असं इथे आमची ॲक्च्युली गाडी यायची, असं नव्हतं. असं नव्हतं, ते कॅम्प वेगळा होता तो, आउटस्कर्ट्सला होतं असं. आम्ही डायरेक्टली म्हणजे तिथून इथे यायला आम्हाला भरपूर वेळ, म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर हे जंगलच असं आम्हाला वाटायचं. सो असं आहे. तुम्ही समोर बघा मोहर्ली गेट. टायगर हे काय आपलं इथे एक गेट आहे. टायगर 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 ते टायगर काय देवांश एवढं वाटतं. टायगर कुठे येते? मोहार्ली गेट इथून निघाल्यानंतर आम्ही सेराई टायगर कॅम्पला जात होतो आणि तेवढ्यात जी गोष्ट सांगितली होती. आणि कुठे जातात? हे जे इकडे डॅम आहेत ना, इकडे डॅम म्हणून त्या साईडला जातात. ती दिसली. वाघोबा. आम्ही चाललोय मचानीवर, जिथे बफर झोन आहे ना, तिथे आमचा सेराई कॅम्प आहे आणि वी आर गोइंग ॲट मचान. सो स्टे ट्यून्ड. आत्ताच वाघ दिसलाय आमच्या आसपासच आणि माझ्यासोबत आहे वाघीण. ओ मचान. समा खाली बघ बाळा, सावकाश धरून जा. पहिलं येतो. बफर झोन आहे आणि जो हे दिसतंय ना इकडे, तो कोर एरिया आहे. टायगर सायटिंग आमच्या इथेच झाली. जिथे टॉर्च लावतोय ना, तिथे लिटरली प्राणी मारलाय वाघाने आणि आम्ही मचानीवरती आलोय. तुम्हाला दाखवतो मी. दिसला? इथे टायगर खायला येणार, कारण त्याचा अजून डिअर अख्खं बाकी. हे बघ दिसलं? हो शपथ, म्हणजे इथे टायगर येणार म्हणजे 100% उद्याचा अख्खा दिवस कधी येऊ शकतो. भैया इधर आओ. उसने खाना खाया है, हमको भी खाना देना बाद में, ओके? वाघाने हरणाला मारलंय. 2 सायटिंग झाल्या. अगं थांबव. निसर्गाच्या सानिध्यात ते सुवर्ण किरण, ते जंगल, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वारा. दुनियेपासून लांब हे जंगल खूप काही समजवून जातं. ते म्हणजे जपणं. काल आम्हाला सफारी नसताना टायगर सायटिंग झाली. काल रात्री सेराई कॅम्पच्या मचानीवर वाघाने प्राणी मारलेला पाहिला. रात्री आम्ही खूप वेळ थांबलो आणि आज सकाळी पाहतो तर मारलेला प्राणी वाघ घेऊन गेला होता. श्री व सौ तिगावकर म्हटलेच होते, तुम्हाला वाघ दिसणार. खरंच युनिवर्स ऐकत असतं बरं का.
म्हणून नेहमी सकारात्मक बोलायचं. हर हर महादेव. आम्ही आलोय सेराई टायगर कॅम्पच्या ब्रेकफास्टला. हेलो गाइस, कैसे आप? नाश्ता झाला. सफारीचा पहिला दिवस. कॅम्प पासून ते केसला घाट गेट 1.5 तासाच्या अंतरावरती. सेराई टायगर कॅम्पने आम्हाला मस्तपैकी डबे भरून दिले होते, सोबत दही, बटाट्याची भाजी. आणि आम्ही 12 वाजता निघालो. जाता जाता बफर झोन मधनं जात होतो. वेगवेगळे गेट्स लागले. बघा बघा समोर काय दिसलं. मम्मी डिअर आलं. डिअर नाही, छोटा बायसनचा पिल्लो आहे. आणि मस्त प्रवास करीत करीत आम्ही केसला घाट गेटला पोहोचलो. धमाल तर एवढी झाली. आमची सफारी 2:30 वाजता सुरू होणार होती. त्याआधी आम्ही पटापट जेवण करून घेतलं. दिगू, तू इथेही ताक बनवतोयस? दिगू, तू हे काय करतोस रे? मी फील घेतोय जंगलात आलेला. ॲक्च्युली हा टाईम आहे मी केसला घाटच्या इकडे. आणि बघा 43 डिग्री सेल्सिअसमध्ये आपले बंधू आपल्या सगळ्यांना आत जंगलात सुखरूप घेऊन जातात आणि परत आणतात. आणि खूप चांगले मित्र झालेत माझे. साहेब, तुमचं नाव सांगा. माझं नाव दिलीप प्रताप विरमे, केसला घाट गेट मॅनेजर. आणि माझ्याकडून यांना गिफ्ट म्हणून जंगली चिकू दिला आहे मला. बघा, मला इथे आल्यानंतर जंगली चिकू दिला आणि मी तो खाणार आहे. दादा, तुमचं नाव? माझं नाव संजय अल्लाम आहे. मी केसला घाट गाईड म्हणून काम करत आहे. अरे वा. सर, तुम्ही? माझं नाव रंगनाथ आहे. मी केसला घाट गेटवरती गाईड म्हणून काम करते. रंगनाथजी, तुम्ही साऊथच्या फिल्ममध्ये काम केलं पाहिजे हिरोचं. सुरेश सोयाम, केसला घाटवरती मार्गदर्शन म्हणून काम करते. हो. माझं नाव अंकुश शिदाम आहे. मी केसला घाटमध्ये गाईड म्हणून काम करते. हो. आणि हा आहे सौरभ भंडारे. मी ड्रायव्हर म्हणून काम करते केसला घाटवरती. आणि त्यांनी मला कॅमेरा पण अरेंज करून दिला. थँक्यू गौरव, थँक्यू. रेडी फॉर जंगल सफारी. आणि आम्ही सफारीला निघालो. रूल्स प्रमाणे आपले मोबाईल फोन्स हे आपल्याला जमा करावे लागतात. आणि जसं जंगलात एंटर केलं तेवढ्यात आमच्या गाईडनी सांगितलं की इकडे केमार्क नावाची फिमेल टायगर असू शकते. पण ती काही दिसली नाही. तेवढ्यात त्यांनी सांगितलं की थोड्याच अंतरावरती टायगर सायटिंग झालेली आहे. आणि 10व्या मिनिटाला केसला घाटचा मेल टायगर मामा हा दिसला. काय धमाल. समोरच तो बसला होता. मस्त पाण्यात तो आराम करत होता. कधी ह्या कुशीवरनं तर त्या कुशीवरून, कधी ह्या कुशीवरून तर कधी त्या कुशीवरून. बहुतांश त्यांनी रानडुक्कर मारलं होतं असं सगळ्यांनी सांगितलं. खूप सारे फोटोज कॅमेऱ्यात कॅप्चर केले आणि व्हिडिओ देखील. बघा हा करतोय काय. आणि मामा मेल टायगर पाहिल्यानंतर आम्हाला सफारीच्या एंडला केमार्क फिमेल टायगरची सायटिंग झाली. जशी जीप थोडी पुढे आली, केमार्क टायगरनी एकच लुक दिला. माझी मम्मी घाबरली आणि जी काही बोलणी मी खाल्ली मम्मीची, अगं नको, परत चूक नाही होणार. आणि आम्ही परत केसला घाट ते आमच्या सेराई टायगर कॅम्पला निघालो. तो रात्रीचा प्रवास परत जाताना रोमांचक होता. दुसऱ्या दिवशी मिड डे सफारी होती जुनोना गेटला.
जे सुखरूप नेणार आणि सुखरूप आमणार आमचे सारथी दादा. बोला तुमचं नाव काय दादा? माझं नाव तुषार आहे. तुम्हाला कसं वाटतंय? रोज वाघ बघता? माझ्या बरोबर 2 वाघिणी आहेत. आणि आमच्याबरोबर ज्या टूर गाईड आहेत. मॅम तुमचं नाव सांगा. माझं नाव सुषमा मॅम, थँक्यू व्हेरी मच. पण आता आमच्या या जीपमध्ये 3 वाघिणी आहेत. बघूया. थँक्यू. आणि आम्हाला आता फोन जमा करावा लागतो रूल्सप्रमाणे. सो आमच्या दोघांचे फोन मी मॅमला देतोय. तेव्हा सायटिंग काही झाली नाही, पण जंगल आणि तो अनुभव फारच महत्वाचा. शिकण्यापेक्षा समजणं फार महत्वाचं असतं. खरं तर जंगल प्राण्यांना आणि प्राणी जंगलाला खूप जपतात, जसे आपण आपल्या घराला जपतो. पण आजच्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या घरातल्यांना जपतो का हो? एकदा तरी नक्की ताडोबाला जाऊनच या. आपल्या सर्वांची साथ माझ्या चॅनल सोबत असू द्या. नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करा. ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो तिथले सर्व संपर्क क्रमांक, त्याचे डिटेल्स यूट्यूब डिटेल्समध्ये मेन्शन केलेले आहेत. मजेत रहा, हसत रहा आणि हो, हर हर महादेव. धन्यवाद.